राखेचा बुधवार विषयी आपण बोलणार आहोत. लेंट समय चालू होत आहे. उपासाची सगळे लोक तयारी करत असतील. आणि उपास का करायचे? उपासाच्या आधी जो राखेचा बुधवार आहे त्याचं महत्त्व काय आहे आणि उपास सुरू करण्याच्या आधी आम्ही आमची आत्मिक तयारी कशी करायची याविषयी आज आपण ऐकणार आहोत. आणि याचं मेसेज खूप जरुरी आहे, ऐकणं खूप गरजेचं आहे. कारण आम्ही उपास करण्यासाठी करतो आणि मग 40 दिवसाच्या उपासानंतर आमच्या जीवनामध्ये तसा पाहिजे तसा फरक पडलेला दिसत नाही. आणि मग आम्हाला असं वाटतं की 40 दिवसाचे उपास केले, प्रभू मी तुझ्या सानिध्यात वेळ घालवला, पण माझ्या आयुष्यात कुठल्याही प्रकारचं ब्रेक थ्रू नाही आहे, माझ्या आयुष्यात आरोग्य मिळाले नाही आहे, आत्मिक लेवलवर माझी कुठे प्रगती झालेली दिसत नाही आहे. तर आज आपण राखेच्या बुधवाराविषयी ऐकणार आहोत. आणि हे जे वचन जेव्हा तुम्ही ऐकाल, मला खात्री आहे की तुमचं उपासाविषयी, राखेच्या बुधवाराविषयीचं जे मत आहे ते पूर्णपणे बदलून जाईल. आणि एका प्रकारे तुमचं शरीर, मन, प्राण, आत्मा जे आता 40 दिवसाचा जो लेंट पिरियड आहे, जे उपास आहे, त्याच्यासाठी तयार होईल. आणि म्हणून आजचा मेसेज खूप महत्त्वाचा याच्यासाठी आहे, कारण आपण प्रत्येक गोष्ट करण्याच्या आधी तयारी करतो आणि मग तयारी कशी करायची आणि तयारीवर पुढचं ज्या गोष्टी आहेत त्या अवलंबून असतात. आणि राखेचा बुधवार हा नेहमी जो लेंट पिरियड आहे किंवा उपासाचे जे 40 दिवस आहे त्याच्या सुरुवातीला आहे. पहिला जो बुधवार आहे त्या दिवसापासून उपासाची सुरुवात होते. आणि मग त्याला राखेचा बुधवार का म्हणतात? राखेचा बुधवार प्रियांनो याच्यासाठी म्हणतात की जुन्या करारामध्ये जेव्हा पण लोक पश्चाताप करायचे, जर आपण एस्तरच्या पुस्तकामध्ये बघू, आपण अय्यूबच्या योबाच्या पुस्तकामध्ये बघू, एस्तरच्या पुस्तकामध्ये जर बघतो, तर त्या वेळी जे लोक पश्चाताप करायचे त्यांच्या पापाविषयी किंवा राष्ट्रांच्या पापाविषयी, तेव्हा ते काय करायचे? ते वस्त्र फाडायचे, ते कपडे फाडायचे आणि राखेमध्ये बसायचे आणि आपल्या कपाळाला राख लावायचे. आणि जेव्हा छाती बडवून ते पश्चाताप करायचे, देवाकडे त्यांच्या पापांची माफी मागायचे. तर त्या युगामध्ये पश्चाताप करण्याची पद्धत अशी होती. आणि उपास आणि पश्चाताप म्हणजे उपास फक्त लोक करत नव्हते, तर उपास आणि पश्चाताप हे एकत्र करायचे. जेव्हा जसं आपण बघितलं की योनाच्या पुस्तकामध्ये जेव्हा आपण बघतो की योना जेव्हा त्या राज्यामध्ये जातो आणि त्यांना पश्चातापाविषयी सांगतो, तर राजापासून सगळे लोक आणि इव्हन प्राणीसुद्धा उपवास करतात आणि सगळे लोक गोंताट घालून पश्चाताप करून उपास करतात. तर प्रियांनो, उपासाच्या आधी आपल्याला आपली मानसिक आणि आत्मिक तयारी अशा प्रकारे करायची आहे की उपासाच्या आधी आपल्याला पश्चाताप करायचा आहे. आणि म्हणून राखेचा बुधवार यासाठी 11व्या शतकापासून सुरू झाला की लेंट पिरियड जो येशू ख्रिस्ताला क्रुसावर दिल्यानंतर पुनरुत्थानाच्या जो रविवार आहे तोपर्यंतचे जे दिवस आहे, जे 40 दिवस आहेत, त्या 40 दिवसामध्ये आपण पश्चाताप करून, उपवास करून परमेश्वरामधलं आणि आपलं नातं कसं सुधारू आणि अजून ते कसं अतूट करू याच्यावर काम करण्यासाठी दिलेलं आहे. आणि म्हणून राखेच्या बुधवाराचं महत्त्व हे आहे की राखेचा बुधवार आम्हाला पश्चातापाविषयी सांगतो. आणि जुन्या करारामध्ये ज्या आपण गोष्टी पश्चातापाविषयी लिहिल्या, तर बरेचदा त्याच्यामध्ये राखेचं उल्लेख आलेला आहे की लोक राखेमध्ये बसायचे, कपाळाला डोक्यावर राख टाकून घ्यायचे, कपडे फाडायचे आणि रडून रडून परमेश्वराकडे पश्चाताप करायचे. तर हा राखेच्या बुधवाराविषयी आहे. तर आता लेंट समयाची सुरुवात होत आहे आणि रूढी परंपरा आमच्यासाठी यासाठी पण दिलेल्या असतात प्रियांनो की माणसाने कधीही विसरू नये. आता राखेच्या बुधवाराविषयी अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगेल की राखेचा बुधवार आज आम्हाला लक्षात याच्यासाठी पण ठेवायचं आहे की जेव्हा आदामाने पाप केलं आणि आदामाने पाप केल्यानंतर परमेश्वराने त्याला सांगितलं की तू माती आहेस
आणि तू मातीमध्ये मिळणार आहेस. जर आपण उत्पत्तीच्या पुस्तकाचं 3 अध्यायाचं 26वं वचन वाचू तर त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. 1 मिनिट आपण उत्पत्ती 19व्या वचनामध्ये लिहिलंय, तू माती आहेस आणि मातीला परत जाऊन मिळशील. तर ही जी राख आहे हे मातीला दर्शवतं आणि राखेच्या बुधवाराच्या दिवशी आम्हाला आवर्जून या गोष्टीची स्वतःला आठवण करून द्यायची आहे की मी राख आहे, मी माती आहे आणि एक दिवस पुन्हा एकदा त्या मातीला मी जाऊन मिळणार आहे. आणि म्हणून उपास करायच्या आधी एक थोडा वेळ आपण थांबूया आणि विचार करूया की आज आमच्या जीवनाकडे बघण्याचा आमचा दृष्टिकोन कसा आहे, आम्ही काय करत आहोत. आमच्या जीवनात आज आमची जी प्राथमिकता आहे, जे आम्ही ज्या गोष्टींना आज महत्त्व देत आहोत, त्या कुठल्या गोष्टी आहेत. आज आम्हाला देवाकडे पुन्हा पूर्ण मनाने फिरून यायची गरज आहे का. आणि प्रियांनो, आज खरोखर देव माझ्या जीवनामध्ये राहून त्याचं काम करत आहे का. तर आज या राखेच्या बुधवाराच्या दिवशी आपण या गोष्टींवर मनन करणार आहोत. कारण उपास केल्याने देव प्रसन्न होतोच असं नाही, परमेश्वर पश्चाताप आणि उपवास या दोघांनी प्रसन्न होतो. आणि आज आपण या गोष्टी खूप मी तुम्हाला सांगते, आजचा संदेश जर खरोखर तुम्ही मनपूर्वक ऐकला आणि त्याच्यावर मनन केलं आणि खरोखर आज देव आजच्या चर्चला, आजच्या ख्रिस्ती लोकांना काय सांगू इच्छितो, जर हे ऐकलं तर खरोखर आमच्या जीवनातली खूप सारी जी बंधनं आहेत, आमच्या जीवनातले खूप साऱ्या ज्या मिसअंडरस्टँडिंग्ज आहेत, जे गैरसमज आहेत उपवासाविषयी, ते सगळे निघून जातील. आणि म्हणून आजचा संदेश रिक्वेस्ट आहे की व्यवस्थित ऐका. आणि राखेचा बुधवार 40 दिवसाच्या उपासाची किंवा म्हणू शकतो की 40 दिवसाच्या प्रवासाची ही सुरुवात आहे. आणि प्रवास आहे तुटलेपणापासून पूर्णतेकडे, प्रवास आहे अंधाराकडून प्रकाशाकडे, प्रवास आहे भीतीपासून प्रेमाकडे, प्रवास आहे शून्यापासून परिपूर्णतेकडे, प्रवास आहे रडण्यापासून आनंदाकडे आणि प्रवास आहे राखेपासून अनंत काळाच्या सार्वकालिकाच्या जीवनाकडे. तर प्रियानो, आजचा जो राखेचा बुधवार आहे, तो राखेचा बुधवार आम्हाला पहिली गोष्ट ही सांगत आहे की काय आम्ही पश्चातापपूर्वक उपास करणार आहोत. पश्चाताप, कारण हा राखेचा बुधवार 3 गोष्टींना दाखवतो. एक आहे पश्चाताप, एक आहे मृत्यू आणि तिसरं आहे परमेश्वराकडे पुन्हा पहिल्या प्रेमाने परत येणं. आणि म्हणून आज आपण काही गोष्टी बघणार आहोत. या 40 दिवसामध्ये आम्ही काय मनन केलं पाहिजे. बेसिकली जेव्हा आपण उपास करतो तेव्हा उपासाच्या मागचं एक खूप महत्त्वाचं कारण हे असतं की उपास म्हणजे आम्ही आमच्या शारीरिक ज्या तहान भूक आहे त्याला सोडून तो जो समय आहे तो आम्ही परमेश्वराबरोबर घालवतो. उपासाचं जे बेसिक कारण हे असतं की आपण आमच्या शरीराला मारतो आपण आणि आत्म्यामध्ये बलवंत होतो. तर आज या राखेच्या बुधवाराविषयी आणि राखेच्या बुधवारानंतर जे उपास सुरू होणार आहेत त्याच्यामध्ये आम्ही काय केलं पाहिजे, आज आम्ही त्याविषयी जाणून घेणार आहे. तर पहिली गोष्ट, आज आम्हाला पुन्हा एकदा आमच्या आयुष्यामध्ये जिथे पण तुम्ही आहात, जिथे आपण ज्या आयुष्याच्या ज्या वयात आहात, ज्या जीवनाच्या स्थितीमध्ये आहात, ज्या ग्रेडमध्ये आहात, कुठे पण तुम्ही आहात, आज थोडा वेळ थांबा आणि हा विचार करा, तुम्ही कुठून आला
आणि तुम्ही कुठे जाणार आहे याचे स्मरण करा. आणि जसं आपण बघितलं उत्पत्तीमध्ये परमेश्वराने आदामाला सांगितलं, मी तुला मातीचाच बनवलाय आणि मरशील तेव्हा तू मातीतच जाणार आहेस. तुझं जे शरीर मी तुला दिलेलं आहे ते शरीर हे तुझं नाही आहे, परंतु ते शरीर पवित्र आत्म्याला ठेवण्यासाठी मी एक पात्र दिलेलं आहे. सो हे जे शरीर आहे हे मातीचं जरूर आहे, परंतु या शरीराचं जे महत्त्व आहे ते या रक्तमांसामुळे नाही आहे, तर या शरीराचं महत्त्व त्याच्यामध्ये वसलेल्या आत्म्यामुळे आहे. आणि आज आम्हाला हे समजून घ्यायचं आहे की या शरीराचे कितीही लाड केले, या शरीराचं कितीही पालन पोषण केलं आणि या शरीराच्या कितीही इच्छा तुम्ही पूर्ण केल्या, तरी हे शरीर एक दिवस जे मातीतनं बनवलेलं आहे ते मातीतच पुन्हा जाणार आहे. आणि म्हणून शरीराचं महत्त्व रक्तमांसामुळे नाही आहे, तर शरीराचं महत्त्व त्याच्यामध्ये राहणाऱ्या आत्म्याद्वारे आहे. आणि म्हणून आज आम्हाला जाणून घ्यायचं आहे की शरीराच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आम्हाला बनवलेलं नाही आहे, तर आत्म्याद्वारे जीवन जगण्यासाठी आम्हाला बनवलेलं आहे. आणि आमचे जीवन आज पुन्हा एकदा आम्हाला थोडा वेळ मनन केलं पाहिजे, चिंतन केलं पाहिजे की क्षणभंगूर आहे. बायबलमध्ये असं लिहिलेलं आहे की तुमचं जीवन हे सावलीसारखं आहे. सावली आत्ता आहे, नंतर असणार नाही. तुमचं जीवन वाफेसारखं आहे. तुमचं जीवन गवतासारखं आहे किंवा गवताच्या फुलांसारखं आहे. आज उमललं, उद्या सुकलं आणि तिसऱ्या दिवशी ते जाळ्यामध्ये टाकण्यात येईल. किंवा तुमचं जीवन एक श्वास आहे, आत्ता आहे आणि बंद झाला की तुमचं जीवन संपलं. आणि म्हणून आज आमचं जे जीवन आहे ते सार्वकालिकाच्या जीवनाबरोबर जेव्हा तुलना करतो ते छोटं आहे आणि संपणारं आहे. आणि म्हणून माणूस कितीही मोठा होऊ दे, पैशाने, त्याच्या रुबाबाने, त्याच्या नावाने, कुठल्याही स्थितीने किंवा कुठल्याही विषयाने तो कितीही मोठा होऊ दे, तो एक दिवस मरणार आहे. या जगामध्ये आलेला प्रत्येक व्यक्ती हा मरण्यासाठीच आलेला आहे. मग तो कितीही मोठा असू दे, तो राजा असू दे, तो रंक असू दे, तो पॉलिटिशियन असू दे, तो श्रीमंत असू दे, कुठल्याही गोष्ट म्हणजे कितीही उंच किंवा मोठा असला तरी तो मरणार आहे. आणि आज म्हणूनच जीवनाचा उगमाचा आणि जीवनाच्या शेवटाचा आम्ही विचार केला पाहिजे. आणि म्हणून प्रियांनो, लक्षात घ्या, मानव किती दुर्बल आहे आणि देवाशिवाय त्याचं अस्तित्व शून्य आहे. देवाशिवाय तो काहीच नाही हे आम्हाला कळलं पाहिजे. कारण देवाने म्हणूनच जो माणूस आहे त्याला मातीचा बनवला. पायाखाली माती असते, आपण मातीवर पाय देऊन चालतो. तो आज परमेश्वर आम्हाला हे सांगू इच्छितो की तुला मातीचा याच्यासाठी बनवला आहे की तुझं जे अस्तित्व आहे हे मातीतनंच आहे आणि मातीतच मिळणार आहे, पण तुझ्या जीवनाला अर्थ देणारा मी आहे. आणि म्हणून आज या राखीच्या बुधवाराच्या दिवशी आम्हाला पहिली गोष्ट ही जाणून घ्यायची आहे की जगामध्ये येऊन, या जीवनामध्ये येऊन गर्व करू नका, घमंड करू नका, कुठल्याही गोष्टीचा गर्व करू नका. कारण जे काही आज तुमच्याकडे आहे ते तुम्हाला इथेच ठेवून जायचं आहे. इव्हन तुमचं शरीरसुद्धा तुमची साथ देणार नाही. आणि म्हणून राखेच्या बुधवाराच्या दिवशी आज आम्हाला हे समजून घ्यायचं आहे की माझं शरीर राखेपासून, मातीपासून बनलेलं आहे आणि ते मातीत जाणार आहे. आणि आज जेव्हा आपण उपासाविषयी ऐकणार आहोत किंवा उपासाविषयी जेव्हा तपास करणार आहोत, तो उपास कसे केले पाहिजेत आणि उपासाच्या मागे परमेश्वराची काय भावना आहे आज आपण समजून घ्या. तर दुसरी गोष्ट आहे, आता परमेश्वराकडे परत येण्याची वेळ झालेली आहे.
आज तुम्ही जीवनाच्या कुठल्याही पडावावर असाल, आज तुम्हाला हे सांगायचं आहे की आता परमेश्वराकडे परत येण्याची वेळ झालेली आहे. कारण 2 इतिहास 7व्या अध्यायाचं 14वं वचन हे सांगतं, माझे नाम ज्यास दिले आहे त्या माझ्या लोकांनी दीन होऊन माझी प्रार्थना केली आणि माझ्या दर्शनाविषयी उत्सुक होऊन ते आपल्या दुष्ट मार्गापासून परावृत्त झाले, तर मी स्वर्गातून त्यांची विनंती ऐकून त्यांच्या पापाची क्षमा करेल व त्यांना त्यांच्या देशातून क्लेश नाहीसे करेल. आता जर आपण आपल्या देवाकडे परत आलो आहोत किंवा येणार आहोत, तर काही गोष्टी परमेश्वराने आमच्यासाठी नमूद केलेल्या आहेत, सांगून ठेवलेल्या आहेत. आणि तो म्हणतो की ज्यांना मी माझे नाव दिलेले आहे. कुणाला दिलेले आहे परमेश्वराचं नाव? आम्ही काय म्हणून घेतो? ख्रिस्ती म्हणून घेतो. म्हणजे आमच्या नावामध्ये कोण आहे? ख्रिस्त आहे. तर जे ख्रिस्ती माझे नाव ज्यास दिले आहे त्या माझ्या लोकांनी काय केलं पाहिजे? पहिली गोष्ट दीन होऊन, काय? दीन होऊन, नम्र होऊन, स्वतःमधलं जे गर्व आहे, घमंड आहे, ते सगळं सोडून माझी प्रार्थना करावी. दीन होऊन माझी प्रार्थना करावी आणि माझ्या दर्शनाविषयी उत्सुक होऊन. प्रियांनो, आज आम्ही परमेश्वराचे हात आम्हाला पाहिजे की देवा तुझा हात माझ्या डोक्यावर असू दे, देवा तुझा हात माझ्या लेकरावर असू दे, देवा तुझा हात माझ्या बिझनेसवर असू दे, देवा तुझा हात माझ्या घरावर असू दे. आम्हाला देवाकडनं फक्त प्रॉस्पॅरिटी पाहिजे, भरपूरता पाहिजे, पण आज देव म्हणतो की माझ्या दर्शनाला उत्सुक व्हा, माझं तोंड पाहण्याची किंवा मला भेटण्याची इच्छा प्रकट करा. आज परमेश्वर आम्हाला सांगत आहे की माझ्या दर्शनाविषयी उत्सुक होऊन आपल्या दुष्ट मार्गापासून परावृत्त झाले तर काय करायचंय? देवाकडे परत यायचं म्हणजे काय करायचं प्रियांनो? देवाकडे परत यायचं म्हणजे जे पण आज आमचे पापाचे मार्ग आहेत, आमच्यामधल्या दुष्ट प्रवृत्ती आहे, आमचा वाईट स्वभाव आहे, आमच्या जीवनामध्ये जे ॲडिक्शन्स आहे, आज जे काही पाप आणि वाईट गोष्टीमध्ये आज आम्ही भरकटलेलो आहोत, त्या सगळ्या सोडून आज आम्हाला परमेश्वराकडे आलं पाहिजे. आणि मग परमेश्वर म्हणतो, जर तुम्ही दीन व्हाल, जर तुम्ही माझी प्रार्थना कराल, माझ्या दर्शनाला तुम्ही उत्सुक व्हाल, तुमचे जे पापाचे मार्ग तुम्ही जर सोडून द्याल, तर मी तुमची प्रार्थना ऐकून पापाची क्षमा करेल व ज्या देशात तुम्ही आहात त्या देशातनं तुमचे जे क्लेश आहेत, दुःख आहेत, ते मी काढून टाकेल. तर प्रियांनो, जर तुम्हाला वाटतं की या लेंट पिरियड नंतर, या 40 दिवसाच्या उपासानंतर परमेश्वराने आम्ही केलेली प्रत्येक प्रार्थना ऐकावी, परमेश्वराने आमच्या पापांची क्षमा करावी आणि जिथे आम्ही आहोत तिथून आमच्या जीवनातनं सगळे क्लेश, सगळे प्रॉब्लेम्स दूर करावे, तर आज दीन होऊन, नम्र होऊन, परमेश्वराकडे आपले पापाचे मार्ग सोडून परमेश्वराचे दर्शनाचे खोजी होऊन जर आम्ही त्याच्याकडे येऊ, तर प्रियांनो, नक्कीच आमच्या जीवनामध्ये या 40 दिवसानंतर खूप मोठा फरक पडणार आहे. होशेच्या पुस्तकाचं 6व्या अध्यायाचं 1 वचन वाचूया. होशे 6वा अध्याय 1 वचनामध्ये पण परमेश्वर आज आम्हाला सांगत आहे, चला आपण परमेश्वराकडे परत जाऊ, कारण त्याने आम्हाला फाडिले आहे व तोच आम्हाला बरे करील. त्याने आम्हाला जखम केली आणि तोच पट्टी बांधेल. आज आमच्या आयुष्यामध्ये एवढी पापं होती, एवढी पापं आहेत की देवाने आम्हाला फाडून टाकलं. आणि जर आज पश्चाताप करून त्याच्याकडे परत याल, तर तो परत जोडेल. देवाने आम्हाला जखमा दिल्या, कारण आमच्या रगील स्वभावामुळे, आमच्या गर्विष्ठ स्वभावामुळे परमेश्वराने आम्हाला जखमा दिल्या.
दुःख दिलं, क्लेश दिलं, पण परमेश्वराचं वचन सांगतं जर आज पश्चातापाने देवाकडे परत याल तर तो तुम्हाला बरे करेल. तर या 40 दिवसाच्या उपवासामध्ये परमेश्वर सगळे आमच्या जखमा भरून काढेल आणि आज आम्ही जे फाटले गेलेले आहोत, तुटले गेलेले आहोत, परमेश्वर पुन्हा एकदाच्या प्रेमाने आम्हाला जोडेल. तर दुसरी गोष्ट या 40 दिवसाच्या उपवासामध्ये केली पाहिजे. पहिली गोष्ट ही की आम्ही कोण आहोत त्याच्यावर विचार करा की मी माती आहे, मातीमध्ये मिळणार आहे. दुसरी गोष्ट पश्चातापाने देवाकडे परत यायचं आहे. आणि तिसरी गोष्ट पश्चाताप जेव्हा कराल तेव्हा अंतकरणे फाडा. जुन्या करारामध्ये जे लोक होते, जसं मी सांगितलं की कपडे फाडायचे. जेव्हा पण जसं आपण बघितलं की अय्यूब होता किंवा योनाच्या पुस्तकामध्ये लोक कपडे फाडायचे, लिटरली कपडे फाडायचे आणि छाती बडवून पश्चाताप करायचे. तर आता परमेश्वर आम्हाला काय सांगतो, योएलच्या पुस्तकामधलं 2 अध्यायाचं 12व्या वचनापासून जेव्हा आम्ही वाचतो तेव्हा परमेश्वर म्हणतो, आता तरी परमेश्वराचे वचन ऐका. काय म्हणतो परमेश्वर? आता तरी त्याचे वचन ऐका, मनपूर्वक मजकडे वळा. यायचं म्हणून नका येऊ, उपास करायचे म्हणून करू नका, चर्चला यायचं म्हणून येऊ नका, बायबल वाचायचं म्हणून वाचू नका, परंतु पूर्ण मनाने परमेश्वराकडे वळा, पूर्ण मनाने देवाकडे या. उपोषण म्हणजे उपवास करा, आक्रदन व शोक करून वळा. देव काय म्हणतो? असंच येऊ नका. आम्ही खूप कॅज्युअली येतो देवाकडे. चर्चमध्ये पण आम्ही कॅज्युअली येतो. बायबल घेतलं तर घेतलं, नाही घेतलं तर नाही, काय घेतलं, जाऊन तर बसायचं तर आहे, पास्टर काय बोलतो ते फक्त ऐकायचं तर आहे. यायचं, येतो, आम्ही बसतो, काय बोलतात ते चाललेलं असतं, आमचं मन कुठं असतं, आमचं हृदय कुठं असतं, आमचे विचार कुठे भरकटलेले असतात, जी काय आमची धार्मिकता आहे ती आम्ही पूर्ण करतो आणि परत जातो. आमच्या जीवनामध्ये वर्षानुवर्ष कुठलाही फरक पडलेला नाही आहे. आम्ही वर्षानुवर्ष चर्चमध्ये येतोय, वर्षानुवर्ष बायबल वाचतोय. हे लेंट पिरियड आमच्यामध्ये 40 दिवसाचे उपवास आम्ही वर्षानुवर्ष करतोय. पण आज थोडा विचार करा की परमेश्वर आमच्याकडनं कुठल्या उपवासाची अपेक्षा करत आहे. तो म्हणतो माझी वचनं ऐका म्हणजे परमेश्वर आपल्या बरोबर बसलेला आहे. परमेश्वर त्याच्या वचनाद्वारे जर बोलत असेल तर तुम्ही कसे ऐकाल त्याची वचनं? त्या प्रकारे त्याची वचनं ऐका. परमेश्वर तो मनपूर्वक माझ्याकडे वळा, म्हणजे यायचं म्हणून येऊ नका, पूर्ण मनाने माझ्याकडे या. उपोषण करा म्हणजे उपवास करा, आक्रदन व शोक करा. रडत रडत या, रडून देवाकडे या. आपली वस्त्रे नव्हे तर आपले हृदय फाडा आणि परमेश्वर तुमचा देव याचकडे वळा, कारण तो कृपाळू, कनवाळू, मंद क्रोध, दयासागर आहे. बघा परमेश्वर काय म्हणतो. जर तुम्हाला असं वाटत असेल की मी पापच केलं नाही, मला पश्चातापाची गरजच नाही, तर संपलं, तुमच्या जीवनाचा अध्याय तिथंच संपला, तुमचा न्याय झाला. पण ज्यांना खरंच वाटतं की मला देवाकडे गेलं पाहिजे, मला देवाची गरज आहे, कारण माझ्या आयुष्यामध्ये आजही अशा गोष्टी आहेत ज्यांच्यावर मी विजय मिळवू शकत नाही. आज माझ्या आयुष्यामध्ये असे पाप आहेत, अशा ज्या गोष्टी मी केल्या पाहिजे मी ते करत नाही, ज्या गोष्टी नाही केल्या पाहिजे मी ते करतो. तर मग आज ज्या गोष्टी ही जी पाप आहेत, जे केलं पाहिजे ते करत नाही, जे नाही केलं पाहिजे ते करतो, तो प्रियांनो आज आम्हाला आमची वस्त्र नाही तर आमचं हृदय फाडलं पाहिजे. आणि हृदय फाडणं याचा अर्थ असा होतो मनाने, हृदयाने पश्चाताप करणं. आणि देव म्हणतो की आमचा देवाचा स्वभाव कसा आहे बघा. आमचा देव कृपाळू, कनवाळू, मंदक्रोध, दयासागर आहे. आमचा देव प्रेमाचा परमेश्वर आहे. तुम्हाला जितकी गरज परमेश्वराची वाटत नाही त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त गरज परमेश्वराला तुमची आहे, कारण तो तुमची आजही वाट बघत आहे. आणि म्हणून तो फक्त तुमच्या परत येण्याची वाट बघतोय. जसं तुम्ही परत याल
त्या उधळ्या पुत्रासारखं तो तुम्हाला बाहुपाशात घेणार आहे, तो तुमचं चुंबन घेणार आहे, तो तुम्हाला सोडणार नाही. आणि म्हणून जर खरंच हृदय फाडून तुम्ही त्याच्याकडे येणार तर तो परमेश्वर जो खूप कृपाळू आहे, कनवाळू आहे, मंदक्रोध आहे, जो दयेचा सागर आहे, तो तुम्हाला स्वीकारेल आणि आरिष्ट आणल्याबद्दल त्याला वाईट वाटण्यासारखं आहे. पहिलं काय बघितलं? तो आम्हाला फाडेल. आम्हाला जेव्हा आम्ही चुका करतो तेव्हा तो आम्हाला फाडतो, जेव्हा आम्ही पाप करतो तो आम्हाला जखमा देतो. पण जेव्हा आम्ही देवाकडे परत येतो, जसं आमची लेकरं असतात, जेव्हा चुका करतात आम्ही त्यांना बडवतो, वाटेल तसं बोलतो. पण जेव्हा ते लेकरू रडायला लागतं तेव्हा आम्हाला त्याची दया येते. आम्ही पुन्हा एकदा जाऊन त्याला प्रेमाने जवळ घेतो आणि जसं ते लेकरू रडतं आमच्या डोळ्यातनं पण अश्रू येतात. प्रिय, आमचा परमेश्वर त्याच्या पलीकडचा परमेश्वर आहे, कारण प्रेम त्याच्यापासून सुरू झालं, तो परमेश्वर आहे. म्हणजे प्रेमाच्या उत्पत्ती परमेश्वराकडनंच झालेली आहे. परमेश्वर प्रेम आहे. तर प्रियानो, तो परमेश्वर जेव्हा आम्ही पश्चाताप करून त्याच्याकडे येतो, तो आम्हाला जवळ करणार नाही का? तो नक्की जवळ करणार. पण प्रॉब्लेम आज मनुष्य जातीचा हा आहे की आम्हाला परमेश्वर म्हणून नाही पाहिजे. आम्हाला आजही परमेश्वर ATM म्हणून पाहिजे. जे काय आम्हाला पाहिजे ते तू दे, जे काय आम्हाला पाहिजे ते तू दे. बाकी तुझा चेहरा बघण्याची, तुझ्या उपस्थितीमध्ये येण्याची, तुझ्यावर प्रेम करण्याची लोकांनाच गरज नाही वाटत. पण प्रियांनो, तो परमेश्वर आमच्या प्रेमाचा भुकेला आहे आणि म्हणून त्याच्याकडे आपली हृदय फाडून येतात, पश्चातापी हृदयाने येतात, त्याच्या सहवासात राहण्याची इच्छा प्रकट करतात, त्याचं मुख पाहण्याची इच्छा व्यक्त करतात. त्यांच्यासाठी मग तो प्रियो आपल्या हृदयाचे दरवाजे उघडतो आणि मग तो म्हणतो की त्याला वाईट वाटतं. तो एक चांगला पिता आहे आणि जेव्हा तो आम्हाला शिक्षा करतो तेव्हा त्याच्याही डोळ्यात अश्रू येतात आणि मग त्याला वाईट वाटतं. आणि पुढे लिहिलंय, परमेश्वर तुमचा देव याला कळवळा येऊन तो मागे वळेल व आपल्या मागे आशीर्वाद ठेवून जाईल की नाही कोण जाणे, असे की जेणेकरून तुम्हाला त्याला अन्नार्पण आणि प्रियार्पण अर्पिता येतील. मग तो काय करेल? जेव्हा त्याला तुमचा कळवळा येईल तो तुम्हाला आशीर्वादित करेल. आमेन. तर आज या 40 दिवसाच्या उपवासाच्या आधी आम्हाला हे जाणून घेणं जरुरी आहे की काय केलं पाहिजे. आपला अहमपणा, आपला गर्व जे काय आहे ते बाजूला ठेवा. पापांचे पश्चाताप करा, देवाच्या मुखाला शोधा आणि देवाकडे या. मग तो तुम्हाला जवळ घेईल आणि तुम्हाला आशीर्वादित करेल. आणि मग हे 40 दिवसाचे उपवास जसे जसे तुम्ही करत जाल तसे तसे परमेश्वर वचनाद्वारे, स्वप्नाद्वारे, दर्शनाद्वारे, बोलण्याद्वारे, आत्म्याद्वारे तुमच्याशी बोलेल आणि त्याच्या ज्या गुप्त गोष्टी आहेत तुमच्यावर प्रकट करेल. आमेन. आणि म्हणून प्रियांनो, तो म्हणतो वस्त्रे नाही तर हृदय फाडा, हृदयाचे तुकडे तुकडे होऊ द्या, दुसऱ्यांना नाही तर स्वतःच्याच पापांमुळे. जे आज आमचं हृदय कठीण झालं आहे ते कठीण हृदय त्या किमती अत्तराच्या कुपीसारखं फोडून टाका आणि त्याच्यामधनं परमेश्वरासाठी प्रेम बाहेर येऊ द्या. आणि मग प्रियांनो, आजही परमेश्वर आमची वाट बघत आहे. तुम्हाला एक गोष्ट अजून सांगावीशी वाटते की अजूनही आम्ही अनुग्रहाच्या काळामध्ये आहोत. लोक म्हणतात अनुग्रहाचा काळ संपला, पण आज आम्हाला मिळालं, एक एक्सटेंडेड पिरियड मिळालेला आहे. देवाने आम्हाला अजून थोडे दिवस दिलेले आहे की आता तरी जाना, आता तरी माझ्याकडे वळा. आणि म्हणून हे 40 दिवस आम्हाला याच्यासाठी दिलेले आहेत प्रियांनो की आम्ही आमचं सगळं सोडावं आणि देवाकडे यावं. आमच्याकडे जे पण आहे ते देवाच्या चरणाजवळ अर्पण करावं आणि देवाला आपल्यामध्ये भरावं आणि देवाबरोबर राहावं. तर देवाची हीच इच्छा आहे. आणि मग चौथी गोष्ट आपण
ही करायची आहे की देवाची कृपा आणि उदारतेचा अनुभव करण्याची आता वेळ आलेली आहे. आम्हाला देवाची कृपा आणि अनुग्रह काय तेच माहीत नाही. देवाची कृपा आणि अनुग्रह हे आहे प्रियांनो की आम्ही पापी होतो आणि आमच्या पापासाठी ती जी शिक्षा होती मृत्यूची ती येशूने स्वतःवर घेतली आणि फक्त शिक्षा घेतली नाही तर आम्हाला पित्याचे पुत्र बनवले आणि येशू ख्रिस्ता बरोबर आणि पित्याबरोबर सार्वकालिकाचं जीवन जगण्यासाठी आम्हाला संधी दिली. आणि हा जो देवाची जी कृपा आहे आणि त्याची उदारता आहे त्याचा अनुभव घेण्यासाठी हे 40 दिवस उपास करा. आणि देव किती चांगला आहे, त्याची करुणा प्रत्येक दिवशी नवीन कशी आहे, त्याचा अनुग्रह आमच्यासाठी किती मोठा आहे, आता हे समजण्याची वेळ आली आहे. आणि म्हणून तुम्हाला आम्ही एक छोटंसं देवाच्या त्या अनुग्रहाविषयी कृपेविषयी स्तोत्र संहिता 103 मध्ये खूप सुंदर रीतीने वर्णन केलेलं आहे. आणि मी काही वचनं तुमच्यासाठी वाचून दाखवणार आहे. कारण प्रियांनो आम्ही वचनं वाचतो पण आम्ही वचनं वाचण्यासाठी वाचतो त्याच्यामधला जो अर्थ आहे, त्याच्यामधला जो गाभा आहे तो आम्ही कधीच लक्षात घेत नाही. मी तुम्हाला थोडीशी वचनं वाचून दाखवते की परमेश्वराचा अनुग्रह, परमेश्वराची कृपा आणि परमेश्वराचं प्रेम काय आहे. दाऊदाचं हे स्तोत्र आहे आणि तो म्हणतो, हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर, हे माझ्या सर्व अंतर्यामा त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद कर. हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर, त्याचे सर्व उपकार विसरू नको. 40 दिवसाच्या या उपवासामध्ये आम्हाला प्रत्येक दिवशी परमेश्वराने आमच्यावर किती मोठे उपकार केलेले आहे ते आठवायचे आहेत. आणि काय काय उपकार केलेत परमेश्वराने तर आम्ही बघणार आहोत. तो तुझ्या सर्व दुष्कर्मांची क्षमा करीतो. काय करतो तो पहिला उपकार? सगळ्यात पहिली गोष्ट, मानव जातीने जे पण पाप केले सर्व दुष्कर्मांची, किती? 1 2 3 नाही, 100 नाही, आम्ही तर 1000 काय कितीतरी केले, पण देव म्हणतो तुझ्या सगळ्या दुष्कर्मांची मी क्षमा केली आहे म्हणून माझे उपकार मान. तो तुझे सर्व रोग बरी करीतो. किती? कशासाठी उपकार मानायचे? तर तो आमचे सगळे आजार बरे करतो. तो तुझा जीव विनाशकर्तेपासून उद्धारतो. मी नरकात जाणार होतो परंतु परमेश्वराने मला नरकात जाण्यापासून वाचवलं. हे पण आमच्यावर परमेश्वराचे उपकार आहे. तो तुला दया व करुणा यांचा मुकुट घालतो. त्याची दया आणि त्याची करुणा आमच्या मुकुट कुठे घालतात? डोक्यावर. तर त्याची दया आणि त्याची करुणा कुठे आहे? आमच्या डोक्यावर त्यांनी हात ठेवल्यासारखा आहे. प्रियानो, तो तुझे आयुष्य उत्तम पदार्थांनी तृप्त करीतो. का उपकार मानायचे? कारण परमेश्वर आम्हाला अशा गोष्टी देतो. खाणं पिणंच नाही, आज आमचे कपडे, आज आमचं घर, आज आमची नोकरी, आज आमच्याकडे असलेल्या गाड्या, आमच्याकडे असलेली संपत्ती, आमच्याकडे असलेला पैसा, सगळ्या काही परमेश्वर तुम्हाला उत्तम पदार्थाने तृप्त करीतो. म्हणून तुझे तारुण्य गरुडासारखे नवे होते. परमेश्वर तुम्हाला म्हातारं होऊन देत नाही. जर परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये आहे तर असं लिहिलंय की जो मोशे होता, मोशे 120 वर्षाचा झाला तरी त्याच्यामध्ये तेच सामर्थ्य होतं आणि तीच ताकद होती. मोशेविषयी असं लिहिलेलं आहे की खरोखर देव त्याच्याबरोबर राहिला आणि मोशे शेवटपर्यंत तंदुरुस्त होता. तो परमेश्वर म्हणतो की तो तुझे तारुण्य गरुडासारखे करतो. जाचलेल्या सर्वांकरता परमेश्वराची रीतीची व न्यायाची कृत्य करतो. जाचलेल्या जे लोकांनी आमचा छळ केला, आम्हाला त्रास दिला, त्या सगळ्यापासून परमेश्वर आम्हाला वाचवतो. त्याने आपले मार्ग मोशेला आणि आपली कृत्य इस्रायलच्या वंशजांना विदित केली. परमेश्वर दयाळू व कृपाळू आहे.
तो मंद क्रोध व दयामय आहे. तो सर्वदाच दोष देत राहणार नाही. तो आपला क्रोध सर्व काळ राहू देणार नाही. आमच्या पातकाच्या मानाने त्याने आम्हाला शासन केले नाही. त्याने आमच्या दुष्कृत्यांच्या मानाने आम्हाला प्रतिफळ दिले नाही. प्रियांनो, हे जे 103 जे स्तोत्रसंहिता आहे ते घरी वाचा आणि बघा परमेश्वराच्या प्रेमाविषयी किती सुंदर गोष्टी दाऊद राजाने तिथं लिहून ठेवलेल्या आहेत. आणि मला तेच म्हणायचं आहे की परमेश्वराच्या प्रत्येक वचनामध्ये त्याचं प्रेम दिसतं. प्रत्येक वचन परमेश्वर आमच्यावर किती प्रेम करतो हेच आम्हाला दाखवतो. आणि म्हणून बायबल वाचत असताना आत्ता या उपवासामध्ये जेव्हा पण बायबल वाचाल अशा प्रकारे वाचा की तुमच्या पित्याने तुम्हाला एक प्रेमपत्र लिहिलेलं आहे. तुमचा येशू जो तुमच्यावर खूप प्रेम करतो त्या येशूने तुम्हाला एक प्रेमपत्र लिहिलेलं आहे. असं हे बायबल वाचा आणि मग बघा त्या बायबलचा अर्थ किती वेगळ्या प्रकारे तुम्हाला कळेल. आणि म्हणून हा जो 40 दिवसाच्या उपवासाचा जो वेळ आहे तो प्रियांनो परमेश्वराची वचनं वाचण्यासाठी, परमेश्वराच्या गोष्टी जाणून घेण्यासाठी खर्ची करा. फक्त उपास करायचा म्हणून करू नका. फक्त 2 वेळचं जेवण सोडलं आणि जे करायचं ते केलं असं करू नका. कारण इथे सांगितलंय की देवाची कृपा आणि त्याच्या उदारतेचा अनुभव घ्या. देव कितीही चांगला आहे ते चाखून बघा. वचन काय सांगतं? चाखून बघा तो किती चांगला आहे. पण आमच्याकडे चाखण्याला वेळच कुठं आहे? जगामध्ये एवढ्या गोष्टी चाखण्यासाठी आहेत आणि जगामध्ये एवढ्या गोष्टी आनंद करण्यासाठी आहेत, तर आमच्याकडे देवासाठी वेळ कुठं आहे? आणि म्हणून प्रियांनो, हा 40 दिवसाचा उपवासाचा जो समय आहे देवाला जाणून घेण्यासाठी, देवाच्या प्रेमाचा अनुभव घेण्यासाठी, त्याची करुणा, त्याची कृपा, त्याचा अनुग्रह किती मोठा आहे हे समजून घेण्यासाठी वापरा. म्हणजे देवाबरोबर समय वेळ घालवा, देवाबरोबर समय व्यतीत करा आणि बघा की प्रत्येक दिवशी त्याची करुणा किती नवी आहे हे तुम्हाला तो दाखवेल. आमेन. आणि 5वी गोष्ट आपण बघणार आहोत की जेव्हा या 40 दिवसाचे उपवास संपतील, आपण सुरुवात कधीपासून करणार आहे? राखेच्या बुधवारापासून. राखेचा बुधवार म्हणजे काय? पश्चाताप. जेव्हा तुम्ही पश्चातापापासून सुरुवात कराल, पश्चाताप कराल, देवाच्या प्रीतीला जाणाल, देवाबरोबर वेळ घालवाल, आपला जो गर्विष्ठपणा आहे तो सोडून द्याल, पूर्ण मनाने त्याच्याजवळ परत याल, त्याच्या मुखाला तुम्ही शोधाल, त्याच्या उपस्थितीमध्ये आनंद कराल, तेव्हा काय होईल माहिती? प्रभूचं वचन सांगतं, राखेपासून तुम्ही पुनरुत्थान संडेपर्यंत याल. कुठेपर्यंत? सुरुवात कुठून कराल? पश्चातापापासून. आणि याल कुठे? पुनरुत्थानापर्यंत. म्हणजे या 40 दिवसाचा उपयोग जर परमेश्वराबरोबर वेळ घालवण्यासाठी, पश्चातापाचं जीवन जगण्यासाठी, आपल्या दुष्कृत्यांपासून, पापापासून वळून परमेश्वराकडे येण्यासाठी, परमेश्वराचं मुख शोधण्यासाठी, परमेश्वराच्या करुणेचा, परमेश्वराच्या प्रेमाचा आस्वाद घेण्यासाठी जर कराल ना प्रियांनो, तो परमेश्वर तुम्हाला जसं मी सांगितलं 40 दिवसाचा प्रवास आहे. प्रत्येक दिवशी आम्ही एक अंतर जेव्हा पार करू ना प्रियांनो, तर तुमचे उपास कधी संपतात? ईस्टरला, म्हणजे पुनरुत्थान संडेला. म्हणजे तुम्ही पुनरुत्थान संडेपर्यंत अशा प्रकारे पोचाल की तुम्हाला खात्री होईल की आजही जर मी मेलो तरी मी उठवला जाईल, आणि जर आज मी जिवंत असलो आणि येशू आला तर मी उचलला जाईल. म्हणून राखेच्या बुधवारापासून सुरू होणारे हे जे उपवास आहेत, जेव्हा पुनरुत्थान रविवारापर्यंत संपतात, तेव्हा त्या 40 दिवसामध्ये तुमची परमेश्वराच्या येण्यासाठी तयारी होते. किती लोक समजतात? तुमची देवाच्या येण्यासाठी परमेश्वर तयारी करून घेतो. आणि म्हणून प्रियांनो, पश्चातापापासून सुरू झालेले हे उपवास पुनरुत्थानापर्यंत चालू राहतात. आणि मग राखेपासून पश्चाताप करू तर येशू आल्यावर मरणातून सुद्धा आम्हाला उठवण्याची आशा
आणि विश्वासाचे, आणि जर जगू तर असेच उचलले जाऊ आणि आमचं जे शरीर आहे ते वैभवी गौरवी देहामध्ये परिवर्तित होईल. तर प्रियांनो, खूप साऱ्या लोकांचं, मी काही प्रॅक्टिकल गोष्टी पण तुम्हाला सांगणार आहे. खूप सारे लोक या 40 दिवसामध्ये काही गोष्टी सोडतात. बरेच सारे ख्रिस्ती आहेत, माझे भाऊ बहीण आहेत, ते काही लोक नॉनव्हेज सोडतात, काही लोक व्यसन सोडतात, काही लोक चप्पल घालत नाहीत, काही लोक दाढी करत नाहीत, दाढी वाढवतात. मला असं म्हणायचं आहे की असं काहीतरी करू नका की ज्याच्याने काही फायदा होणार नाही आहे. चप्पल न घालण्याने देवाचा काय फायदा नाही आहे, दाढी वाढवल्याने देवाचा काय फायदा नाही आहे. टेम्पररीली 40 दिवसासाठी फक्त तुमचं दारू बिडी सिगरेट तंबाखू गुटखा सोडल्याने देवाचा काही फायदा होणार नाही, लक्षात घ्या. आणि तुमचाही होणार नाही, होईल तर तुमचं नुकसान होईल. म्हणून अशा गोष्टींवर विचार करा की प्रभू, आज माझ्या जीवनामध्ये हे पाप आहे, मी खोटं बोलतो, मी चोरी करतो, मी व्यसनामध्ये आहे, मी व्यभिचारामध्ये आहे, मी आज जसं जितकं धार्मिक, मी जितकं स्पिरिच्युअल आत्मिक गोष्टींमध्ये वाढलं पाहिजे तितकं मी वाढत नाही आहे. प्रभू, मला वचन समजत नाही, प्रभू मला व्यवस्थितरित्या प्रार्थना करता येत नाही. अशा गोष्टींवर फोकस करा की ज्या गोष्टी तुमच्यासाठी असंभव आहेत, अशक्य आहेत, पण देवाकडनं तुम्हाला करून घ्यायच्या. किंवा अशा गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये आहे, डिप्रेशन आहे, प्रत्येक वेळी डिप्रेशन येणार, प्रत्येक वेळी प्रार्थना केलं काही जाणार, उदासीनता येणार, परत जाणार, कधी कधी गर्व येणार, परत जाणार. या ज्या गोष्टी आहेत, ज्या वर्षानुवर्ष तुमच्या जीवनामध्ये आहेत, त्याच्यावर तुम्ही विजय नाही विजय मिळवू शकत नाही. अशा गोष्टी देवाकडे घेऊन या 40 दिवसामध्ये त्या गोष्टींसाठी प्रार्थना करा की प्रभू, माझे डोळे वाईट बघतात, प्रभू माझे कान वाईट ऐकतात, प्रभू माझ्या तोंडातनं वाईट शब्द निघतात, प्रभू जे केलं पाहिजे ते मी करू शकत नाही, पण नाही केलं पाहिजे ते मी खूप जास्त करतो. अशा गोष्टींची लिस्ट बनवा आणि त्या गोष्टींवर हात ठेवा आणि प्रार्थना करा की प्रभू, या गोष्टी माझ्या जीवनातनं बाहेर काढ आणि या गोष्टी माझ्या जीवनामध्ये येऊ दे. प्रभू, मला सामर्थ्य दे. प्रभू, पापाला ना म्हणायचं मला सामर्थ्य दे, पापापासून पळून जायचं मला सामर्थ्य दे. आणि प्रियांनो, या 40 दिवसामध्ये जेव्हा पश्चाताप करून देवाकडे वळाल, देव तुम्हाला नक्की सामर्थ्य देईल. मागा म्हणजे मिळेल, आणि चांगल्या गोष्टी जर तुम्ही मागाल तर तुमचा पिता तुम्हाला का नाही देणार. जर आज तुम्ही मागताय की प्रभू, ह्या दारूवर मला विजय मिळू शकत नाही, ही दारू मला पूर्णपणे ग्रासून टाकलेली आहे, दारूनी माझं आयुष्य पूर्णपणे बर्बाद केलेलं आहे, प्रभू यातनं मला बाहेर काढ. प्रभू, ही माझी जी वाईट सवय आहे, या सवयीतनं मला बाहेर काढ. प्रभू, मी वचन वाचू शकत नाही, मला तो आत्मा दे की मी त्या बायबलला घेऊन बसेल, तुझ्या वचनामध्ये मी रमेल, असं होऊ दे. प्रभू, उपवास करायचा म्हणून मी करतो, त्याच्यामध्ये तू कुठे नसतो. प्रियांनो, आज ज्या गोष्टी तुम्ही नाही करू शकत त्यासाठी परमेश्वराचं सामर्थ्य मागा, आणि ज्या गोष्टी आम्हाला नाही करायच्या त्या नाही करण्यासाठी सुद्धा या 40 दिवसामध्ये परमेश्वराकडनं सामर्थ्य मागा. आणि मग बघा, परमेश्वर तुम्हाला या 40 दिवसात किती सामर्थ्यशाली बनवतो. आणि मग आत्म्याद्वारे शरीराला जिंका. आमचं शरीर खूप वळवळ करतं, शरीराला चांगल्या चुंगल्या गोष्टी पाहिजे, शरीराला चांगलं खायला प्यायला पाहिजे, चांगलं लिहायला पाहिजे, शरीराचे खूप लाड करू नका. आणि मग परमेश्वराकडे हे पण मागा की प्रभू, या शरीराला मी आत्म्याद्वारे मारेल. कारण शरीराची जर पूजा कराल तर हे शरीर तुम्हाला एक दिवस नरकामध्ये घेऊन जाईल, पण आत्म्याने चालाल तर आत्मा तुम्हाला स्वर्गामध्ये घेऊन जाईल. आणि म्हणून या 40 दिवसामध्ये ज्या गोष्टी तुम्हाला नाही करायच्या त्या नका करू. आणि परमेश्वराला सांगा की सामर्थ्य दे, मला खोटं नाही बोलणार, मी चोरी नाही करणार, मी तोंडात नापशब्द नाही काढणार, मी वाईट गोष्टी त्या मोबाईलवर नाही बघणार, मी वाईट गोष्टी ऐकणार नाही, मी चहाडी करणार नाही, मी चुगली करणार नाही, मी कोणाविषयी वाईट गोष्टी माझ्या मनात आणणार नाही, मी कुणाचा द्वेष करणार नाही, मी कुणाचं नफरत करणार नाही, मी माफ करेन, मी प्रेम करेन, मी मदत करेन. आणि हे जे
या गोष्टी आहेत, या गोष्टी करा. म्हणजे त्यासाठी प्रयत्न करा, की ज्या गोष्टी नाही करायच्या त्या नाही करण्यासाठी पण प्रयत्न करा, आणि ज्या गोष्टी करायच्यात त्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करा. करून बघा. जिभेला आवरा जेव्हा राग येतो, तोंडातनं अपशब्द निघतात, जिभेला आवरा. सांगा की तोंडातनं अपशब्द काढू नको. डोळ्यांना सांगा वाईट बघायचं नाही. आणि फक्त 40 दिवसासाठी ठेवू नका या गोष्टी. काही काही लोकांना असं वाटतं की दारू सोडतात, पण असं होतं की कधी एकदा ईस्टर येतोय आणि कधी एकदा ईस्टरचं बिर्याणी खाऊन मी लगेच दुसऱ्या दिवशी दारू प्यायला जातो. तुम्हाला काय वाटतं, याच्याने देव प्रसन्न होईल? होईल? फक्त 40 दिवसासाठी सोडून द्यायचं. 40 दिवसासाठी होली होली राहायचं, पवित्र पवित्र बनायचं, आणि पुन्हा 41व्या दिवशी अशी पापं करायची की 40 दिवसात केली नसती. प्रियानो, आता हाय टाईम आहे. आता सुधारण्याशिवाय पर्याय नाही. ज्यांना खरंच स्वर्गात जायचंय, ज्यांना इथेच राहायचंय ते करा. काय जे करायचंय ते करा. देव तुमचं, तसं पण देवाला इंटरेस्ट नाही आहे, पण जे खरोखर आज परमेश्वराबरोबर राहू इच्छितात, परमेश्वराच्या प्रेमाला जाणून, परमेश्वराची जी योजना आहे आमच्यासाठी की त्याला आमच्या बरोबर आणि आमच्यामध्ये राहायचंय, आज त्या योजनेमध्ये चालू इच्छितात, तो प्रियांनो हे 40 दिवसाचा उपयोग चांगल्या प्रकारे करा. या 40 दिवसामध्ये असं सामर्थ्य, असं वचनाचं आकलन, अशी बुद्धी, असं चातुर्य परमेश्वराकडनं घ्या की आयुष्यात कधी घेतलं नसेल. आणि मग एकदा देवाबरोबर राहायची सवय लागली ना प्रियांनो, की मग सगळ्या गोष्टी आपल्याला कचरा आपल्याला जाणवतात. जेव्हा देवाची गोडी लागते, जगाची विषयी चीड येते. आणि म्हणून प्रियांनो, या 40 दिवसाचा उपयोग चांगल्या गोष्टीसाठी करा. आणि भाकरी सोडा, वचने खा. जेवण सोडा, वचन खा. इर्मया एका ठिकाणी काय म्हणतो, मी तुझी वचनं आदर्शासारखी खाल्ली. म्हणजे याचा अर्थ आहे की जेवण सोडा, वचनं खा. वचनामध्ये वेळ घालवा आणि टार्गेट करा की या 40 दिवसामध्ये माझं हे टार्गेट असणार आहे की या व्यसनापासून, या वाईट गोष्टीपासून, याच्यातनं मला बाहेर पडायचं आहे. आणि टार्गेट ठेवा की या 40 दिवसामध्ये मला हे करायचं, या चांगल्या गोष्टी करायच्या. आणि तसं दररोज त्याच्यावर काम करा. ध्यान लक्षात घ्या प्रियांनो, 40 दिवसात वाईट विचार, वाईट सवयी कायमच्या सोडेल. आणि देवा तू माझी मदत कर, यासाठी प्रार्थना करा. चांगल्या सवयी लावून घेण्यासाठी हे 40 दिवस खूप उपयोगी येतील. आणि एक प्रण करा, एक स्वतःला समजून सांगा, मी फक्त येशूला फॉलो करेन, मी फक्त येशूच्या मागे चालेन, आणि येशू कसं जगला तसंच जगण्याचा मी प्रयत्न करेन. प्रियांनो, या 40 दिवसामध्ये राखीच्या बुधवारापासून सुरू होणारे हे उपास, या वर्षी आपण काहीतरी नवीन करूया. आपण आज जसं वचन ऐकलं, आज त्याप्रमाणे या 40 दिवसामध्ये करून बघूया. आणि ॲट द एंड ऑफ या 40 दिवसाच्या शेवटी आपण बघूया की आमच्यामध्ये या 40 दिवसांनी किती बदल केलेला आहे. नक्कीच जर तुमची इच्छा चांगली आहे, तुमच्या प्रण चांगले आहे, तुमच्या योजना चांगल्या आहे, तर परमेश्वर, जसं आम्ही बघितलं, कनवाळू आहे, कृपाळू आहे, दयेचं सागर आहे, प्रेम त्याच्याकडे ओसंडून वाहतं, माफ करणारा, विलंबाने क्रोध करणारा आमचा परमेश्वर आहे. आमच्यासाठी तो तहानेला आहे, भुकेला आहे, आमच्यावर एवढं प्रेम करतो की आपल्या एकुलत्या एका पुत्राला त्या क्रुसावर तो देऊ शकतो. तो पुत्र आमच्यासाठी त्याचा शेवटचा थेंब रक्ताचा वाहू शकतो, आमच्यासाठी प्राण देऊ शकतो. तर प्रियांनो, या 40 दिवसात त्याचं प्रेम समजून घेण्यासाठीच आम्ही प्रयत्न तरी करूया. आमेन. तर म्हणून हे 40 दिवसाचे उपवास आपण अशा प्रकारे करूया. आणि नक्कीच या 40 दिवसात परमेश्वर तुमचं जीवन बदलेल, तुमची परिस्थिती बदलेल, तुमचा स्वभाव बदलेल.
आणि आमची डेस्टिनीही बदलेल. आपण प्रार्थना करूया. प्रभू, धन्यवाद करतो आजच्या या वचनासाठी. खरोखर बाप्पा, सुंदर रीतीने तू आज आम्हाला सांगितलंस की हे जो लेंट पिरियड आहे, हे 40 दिवसाचे उपवास आहे, राखीच्या बुधवारापासून सुरू होणारे आमचे जे उपवास आहे प्रभू, या 40 दिवसात आम्ही काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे. प्रभू, आज धन्यवाद देतो या वचनासाठी आणि आम्ही तसं करण्याचा प्रयत्न करू. तुझ्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याची आम्हाला गरज आहे प्रभू, आणि नक्कीच त्या सामर्थ्याचा पुरवठा तू आम्हाला 40 दिवसात करशील. आणि शेवटी आम्ही एक नवीन मनुष्य बनू, एक नवीन उत्पत्ती बनू, तुला आवडेल असं जीवन आम्ही जगायला लागू, असं होऊ दे प्रभू. येशू तुझ्या प्रिय नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन.